फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बघा, खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आपण फ्री मध्ये ड्रेस क्लास सुरू केलेला आहे आणि आज आहे आपला फ्री म्हणजेच मोफत ऑनलाईन ड्रेस क्लासचा 35वा दिवस। तर बघा मग आता आज आपण खरं तर नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी मी तुम्हाला सांगते की याआधी आपण काय काय शिकलेलो आहोत जेणेकरून पुढचं शिकण्यात तुमची नक्कीच लिंक लागेल। सो बघा, मग याआधी हा जो काही क्लास आहे तर हा आपण अगदी बेसिक पासून सुरू केलेला आहे। म्हणूनच सगळ्यात आधी मी तुम्हाला ड्रेससाठी बॉडी मेजरमेंट म्हणजेच अंगावरून परफेक्ट माप कशी घ्यायची, त्याचबरोबर जो काही मापाचा कस्टमरचा जर ड्रेस असेल तर त्यावरून सुद्धा मापे कशी घ्यायची हे सांगितलेलं आहे। आणि खरं तर या क्लासमध्ये बरेचसे ड्रेस झालेले आहेत, तर त्याचे फॉर्म्युले, कॅल्क्युलेशन, मार्जिन, लुजिंग कसं ऍड वगैरे करायचं हे अगदी सविस्तर सांगितलेलं आहे। आणि आतापर्यंत आपल्या ह्या क्लासमध्ये एक कंप्लीट पंजाबी ड्रेस स्टिच झालेला आहे, त्यानंतर 3 फ्रॉक स्टिच झालेला आहे, 2 आपले कॉर्ड सेट स्टिच झालेले आहेत, त्यानंतर 2 घागरे आपण शिकलेलो आहोत। खरं तर एक नऊवारी सुद्धा आपली शिवून झालेली आहे। आणि एवढंच नाही तर याआधी आपला एक लॉंग वन पीस सुद्धा स्टिच झालेला आहे। आणि आता आपण जॅकेट स्टिच करायला घेतलं होतं। खरं तर ते जॅकेट सुद्धा खूप छान असं फॅन्सी लुक मधले आपलं कंप्लीट स्टिच करून झालेलं आहे। आणि आतापर्यंत हे जे काही शिकलेलं आहोत तर हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आपले व्हिडिओज बघून परफेक्ट असं घर बसल्या हे शिकता यावं। खरं तर यासाठी आणि आज आपण नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत, ते म्हणजे काय तर आपण जी काही खरं तर खणाचं जॅकेट आपण याआधी स्टिच केलेलं आहे मी म्हटल्याप्रमाणे। सो त्या खणाच्या जॅकेट ला आपल्याला नथ बनवायची आहे, ज्याचं खूप ट्रेंड चालू आहे, महाराष्ट्रीयन लुक येतं त्याच्यामुळे। आणि म्हटलं की चला मग ते खणाचं ट्रॅडिशनल जॅकेट जर कशावरही घातलं तर ड्रेस खूप छान उठून दिसेल। सो त्यावर मग नथ कशी बनवायची, बऱ्याच जणांना आरी वर्क येत नसतं, काही वर्क करता येत नसतं, तर मग अशा वेळेस नथ घरच्या घरी कशी रेडी करायची तर हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर जे काही आपण याआधी जॅकेट स्टिच केलेलं आहे त्यावर आज आपण छान अशी झटपट तयार होणारी अगदी सोप्या पद्धतीने नथ बनवणार आहोत, ज्यामुळे आपलं जॅकेट अजूनच उठून दिसेल। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात। आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पुन्हा नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून असं परफेक्ट छान असे नथ सहजच बनवता येईल। मग ही नथ तुम्ही ड्रेसवर, ब्लाउजवर किंवा अशा पद्धतीने जॅकेटवर कशावरही बनवू शकता। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। तर हे बघा, हे आपलं जॅकेट पूर्ण शिवून झालेलं आहे, तर आपण खणाचंच ते स्टिच केलेलं आहे आणि खाली काठाचं फ्रिल लावलेलं आहे। तर या फ्रिलला थोडंसं तुम्ही असं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे ते सारखे राहतील। ठीक आहे, तर हे जॅकेट पूर्ण झालेलं आहे, तर याची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असेल। जर तुम्ही बघितलेलं नसेल तर तुम्ही याचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ बघू शकता। तर खूप लेटेस्ट अँड ट्रेंडिंग असं आपण हे फॅन्सी असं जॅकेट शिवून घेतलेला आहे। तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा खणाचा कपडा होता, प्लेन होता, यावर काही आपण नथ वगैरे यूज केलेली नाही। आणि महाराष्ट्रीयन स्टाईल खण म्हटलं की त्यावर नथ ही आलीच पाहिजे, त्यामुळे खूप सुंदर असं लुक येतं। तर मी तुम्हाला हे बघा, ह्या जॅकेटच्या बॅक साईडला आपण घरच्या घरीच कशी नथ तयार करू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे। ठीक आहे, तर त्यासाठी मी हे बरेच मटेरियल घेतलेलं आहे। तर हे बघा, हा वेल्वेटचा रेड कलरचा कपडा पण घेतलेला आहे, तर त्याचा यूज कसा कसा करायचा ते मी तुम्हाला सांगतेच। त्याचबरोबर मी येलो कलरची एक लेस घेतलेली आहे, तर तुम्ही पण येल्लोच घेतली तर त्याला लुक जरा छान येईल। त्याचबरोबर हे बघा, हा एक पॅच घेतलेला आहे। त्यानंतर हे बघा, हे छोटे छोटे गोल्डन पॅचेस आहेत, ते पण मी बरेचसे घेतलेले आहेत जेवढे आपल्याला लागत असतात। आणि हे गोल्डन कलरचे बटन सुद्धा घेतलेले आहेत। तर आणि हे बघा, ही एक आपली गोल्डन कलरची छोटे छोटे मनी जॉईन केलेली जी लेस असते ती पण घेतलेली आहे। तर या सगळ्या मटेरियलपासून आपण खूप सुंदर असं घरच्या घरीच इथे बॅक साईडला नथ बनवणार आहोत। तर मी ही जॅकेटवर सांगते, तुम्ही तुमच्या ब्लाउजवर पण ही बनवू शकतात। ठीक आहे, तर हे बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा मोठा पॅच आहे, तर तो जो कपडा सांगितला तुम्हाला वेल्वेटचा त्यावर ठेवून मार्किंग करून हा एक्स्ट्राचा आपण कट करून घेतलेला आहे, ह्या आकाराचा, म्हणजे जो पॅच होता ना त्याच आकाराचा। तर हे बघा, आता आपण हे ह्या पद्धतीने इथे लावून घेणार आहोत, असं तिरकामध्ये, म्हणजे त्याला असं बरोबर नथीचा आकार येईल असं। ठीक आहे,
तर इथे बघा मी हे फॅब्रिकचं ग्लो घेतलेलं आहे. आपल्याला फॅब्रिकवर चिटकवण्यासाठी हे ग्लो लागत असतं, तर तुम्ही पण हे यूज करायचं. त्यामुळे आपला कपडा पण खराब होत नाही आणि ते व्यवस्थित पॅक पण राहतं, धुतल्यानंतर निघण्याचे चान्सेस पण नसतात. तर आता बघा मी इथे आधी आपल्याला हा रेड जो कपडा आहे ना तो जॉईन करून घ्यायचा आहे. तर मी इथे मार्किंग करून घेते आणि हे बघा आता ह्या कपड्याला मी फॅब्रिक ग्लो लावून घेते. बरोबर कडेकडेने ते जॉईंट होईल असं. आणि ते सुकायला पण थोडा टाइम लागतो, तर थोडं वेट करायचं पण आहे. ठीक आहे. तर हे बघा जिथे मार्किंग केलेली आहे ना तिथे मी बरोबर हे ठेवून घेत आहे. ती मार्किंगच त्यासाठी केलेली आहे की आपलं काही तिरकं वगैरे जायला नको आपल्याला नंतर वाटलं तरी सुद्धा. हे बघा तर हे आता बरोबर इथे जॉईन झालेला आहे. आता हे बघा ह्या पॅचची आपण मार्किंग केलेली आहे, तर तो पॅच त्यावर आपण जॉईन करून घेऊयात. तर तो पण आपल्याला हे बघा फॅब्रिक ग्लोने, म्हणजे तुम्हाला मशीन जास्त चालवता येत नसेल तरी सुद्धा तुम्ही तुमच्या ब्लाऊजवर ही नथीची सुंदर अशी डिझाईन करू शकतात. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पॅचेस आणू शकतात जसे हवे आहे तुम्हाला, ज्या कलरचे. हे बघा हे आता आपलं लावून झालेलं आहे. आता यानंतर आपण इथे कडेकडेला ही जी काही गोल्डन कलरची मणींची लेस घेतली ती लावणार आहात. हे बघा कडेकडेने आपण आता ते फॅब्रिक ग्लो आहे ना ते टाकून घेऊयात. तर हे बघा बरोबर हे कडेकडेला अशी आपल्याला त्या ग्लोवर ठेवून घ्यायची आहे. ते सुकलं की बरोबर चिपकून जातं, त्यामुळे काही टेन्शन नाही. हे बघा हे आपण व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. त्यानंतर हे बघा आता मी अशी थोडीशी मार्किंग करून ठेवते म्हणजे मला पण अंदाज येईल. आणि हे आपलं असं नथ. ठीक आहे, म्हणजे मी फेंट असं मार्किंग करून ठेवलेलं आहे. तर हे बघा हे सुकून देऊयात आपण. तोपर्यंत काय करणार आहोत, हे बघा हे जे बटन्स आपण लावणार आहोत ना ते ठेवून इथे मार्किंग करून घेऊयात गोल राऊंड. हे बघा आता आपण काय करणार आहोत, हे पण आपल्याला इथे लावायचं आहे, पण त्याच्या आधी आपण इथे मध्ये बटन आहे ना हे लावून घेऊयात. तर हे बटन आपण सुईने लावून घेणार आहोत. याचाच अर्थ म्हणजे आपल्याकडे जे काही अवेलेबल मटेरियल असेल त्यापासून आपण हे नथ बनवू शकतो. तुमच्या घरात असेल, बटन्स असतील, पॅचेस असेल तर त्याचाच यूज करून तुम्ही बनवू शकतात. आणि नसेल तर तुम्ही हे आपल्या रेग्युलरचं जे आपल्याला मशीनचं जे काही कामाच्या वस्तू तुम्ही घेत असतात, लेस असो, रेडीमेड नॉट असो, लटकन असो, अस्तर असो, ब्लाऊज पीस असो, तर त्या दुकानामध्ये पण आपल्याला पॅचेस मिळूनच जातात. तर तुम्ही तिथून पण ते घेऊ शकतात. तर हे बघा आता आपण इथे हे बटन सुद्धा लावून घेतलेलं आहे. तर आधी आपण ते लावण्याच्या आधी हे बघा हे ठेवून बघूयात. तर हे बघा ह्या पद्धतीने आपण इथे हे लावू शकतो. ठीक आहे, तर इथे कडेला आपल्याला जे व्हाईट मोती असतात ना ते लावायचे आहेत. तर हे बघा हे मी मोती घेतलेले आहे व्हाईट कलरचे, त्याचबरोबर गोल्डन कलरचे मणी सुद्धा घेतलेले आहे. तर एक व्हाईट मणी आणि त्यापुढे एक गोल्डन मणी असं आपल्याला ते जॉईन करून घ्यायचं आहे, म्हणजेच कडेला लावायचं आहे. तर ते कसं लावायचं ते मी तुम्हाला सांगतेच. तर ते आपण सुईने लावून घेणार आहोत. तर त्याआधी आपण हे काय करूयात की हे चिपकून घेऊयात, म्हणजे आपल्याला अंदाज पण येईल. तर हे बघा मी इथे परत मार्किंग करून ठेवते आणि बरोबर हे बघा हा ग्लो इथे कडेला लावून घेते.
तर हे बघा, हे पण आपण आता जॉईन करून घेतलेलं आहे. तर याच्या खाली परत आपल्याला काय करायचं आहे की जे काही बटन्स आहेत ना ते लावून घ्यायचे आहेत. तर हे बघा, हे ह्या पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथून आपण एक अशी लेस लावणार आहोत. ठीक आहे. तर हे बघा, जिथे काही आपण बटन्स ठेवलेले होते तिथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता ते बटन्स आपण सुईने तिथे लावून घेणार आहोत. तर हे बघा, हे सुईने आपण बटन्स लावून घेतलेले आहेत. त्यानंतर आता इथे जे काही आपल्याला 3 पॅचेस लावायचे होते ते पण आपण लावून घेऊयात. तर हे बघा, आता हे पण आपण जे काही छोटे छोटे पॅचेस होते ते इथे 3 लावून घेतलेले आहे. ओके. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे बघा, इथून एक लेस लावायची आहे. तर मी त्यासाठी ही येलो कलरची लेस घेतलेली आहे. तर आधी आपण ती लावून घेऊयात, तोपर्यंत हे बाकीचं आपलं सुकेल. हे बघा, आता आपल्याला इथे कडेकडेला मोती लावून घ्यायचे आहेत. तर ते आपण सुईने लावून घेऊयात. हे वरचं थोडंफार सुकलं असेल तर आता तिथे लावूयात आपण. तर हे बघा, एक आपल्याला हा मोती टाकायचा आहे आणि त्याच्या पुढे एक हा गोल्डन कलरचा मणी आहे ना तो टाकायचा आहे आणि असे 2 आपल्याला तिथे पॅक करत करत लावायचं आहे. हे बघा, ह्या पद्धतीने जे लावलेलं आहे ना आपण, सेम त्याच पद्धतीने आपल्याला लावायचं आहे. तर हे बघा, याला आपण मोती आणि एक गोल्डन मनी असं हे पूर्ण कडेकडेने लावून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकतात, खूप सुंदर असं लुक सुद्धा आलेला आहे. ठीक आहे. तर आता इथे खालच्या साईडला आपल्याला गोल्डन मनी पण लावून घ्यायचे आहे. तर त्यात आपल्याला मोती लावायचे असेल तर लावू शकतो किंवा नसेल लावायचं तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर हे बघा, इथे मी 3 याच्यात लावून घेतले. तर सेम इथे आणि इथे पण तसंच लावून घ्यायचंय. तर हे बघा, तुम्ही इथे बघू शकतात, मी इथे 3-3 मणी होऊन ते 3-3 जसं आपल्याला नथीला खालच्या साईडला असतं तसं करून घेतलेलं आहे. आणि इथे पण बघा, मोतीन ते लावून खूप सुंदर असं लुक आलेलं आहे. तर इथे तुम्हाला अजून काही डेकोरेट करायचं असेल तर तुम्ही करू शकतात. तर हे बघा, या काचा आहे
त्या गोल गोल राऊंडमध्ये असतात त्या एकदम छोट्या छोट्या, तर त्या पण मी इथे लावून घेते. तर हे बघा इथे आपण हे आरसे लावून घेतलेले आहे, कडेने मोती लावले, तर खूप सुंदर लुक आलेला आहे. तर इथे तुम्हाला अजून डेकोरेट काही करायचं असेल तर तुम्ही करू शकतात आणि नाही केलं तरी सुद्धा चालेल, ठीक आहे. तर पण मला असं वाटतं इथे एक मोती हे गोल्डन लावलं तर त्याला अजून छान असं लुक येईल, तर तिथे पण आपण ते लावून घेऊयात. तर हे बघा आता ही नथ आपली पूर्ण रेडी झालेली आहे, तर खूप सुंदर असं लुक आलेला आहे. तर मी खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही घरच्या घरी ही नथ तुमच्या ड्रेसवर असो, ब्लाऊजवर असो किंवा हे जॅकेट असो यावर बनवू शकतात. तर हे जॅकेट पण खूप सुंदर दिसेल. हे बघा ह्या पद्धतीचं ते जॅकेट आहे आणि मी पुन्हा सांगते याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे की हा कसा कट करायचा आणि कसा स्टिच करायचा. तर त्याचबरोबर इथे बघा आपण बॅक साईडला ही नथ बनवलेली आहे, त्यामुळे ह्या जॅकेटला खूपच लुक आलेला आहे. तर हे खण आणि नथेचं कॉम्बिनेशनचं खूप सुंदर असं हे जॅकेट आपलं रेडी झालेलं आहे. तर तुम्ही पण नक्की असं शिवून बघा, कारण याचं खूप ट्रेंड चालू आहे. सो बघा मग खूप छान अशी खरं तर फायनली ट्रॅडिशनल लुकला टच होईल अशी नथ आपली रेडी झालेली आहे आणि खूप सोप्या पद्धतीने सांगितलं आहे. म्हणजे तुम्हाला अरी वर्क येत नसेल, कुठलं वर्कही येत नसेल, मी तर म्हणजे तुमच्याकडे मशीन वगैरे काहीच नसेल तरी सुद्धा तुम्ही जर तुमच्याकडे असं स्टिच केलेलं जॅकेट असेल, एखादी ड्रेस असेल, एखादा कुर्ती असेल, ब्लाऊज असेल, तर त्यावर तुम्ही ही घरच्या घरी नथ सहज बनवू शकता. ठीक आहे. सो नक्की बनवून बघा, नक्की छान असं ड्रेस ब्लाऊज काही असं त्याला मस्त असं लुक येईल. आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.